नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 16 आकाशी झेप घेरे ही कविता अभ्यासणार आहोत। शब्दार्थांसह या कवितेचा भावार्थ आपण जाणून घेऊ। चला तर मग आपण ही कविता अभ्यासूया। सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांचा परिचय करून घेऊ। जगदीश खेबुडकर यांचा कालखंड आहे 1932 ते इसवी सन 2011। प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार म्हणून त्यांना ओळखले जाते। पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे। आणि कवी जगदीश खेबुडकर यांनी गीतं लिहिलेली आहेत, चित्रपटांसाठी पटकथा लिहिलेल्या आहेत, संवाद लेखन केलेलं आहे, काही लघुकथांचं लेखन केलेलं आहे, नाटकं असतील, दूरदर्शन मालिका असतील यांसाठी त्यांनी गीतं असतील किंवा संवाद असतील, पटकथा असतील हे लिहिण्याचं काम केलेलं आहे। आणि यावरून आपल्याला त्यांच्या प्रतिभाशक्तीची जाणीव होते। साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होत। आणि त्यांनी जी चित्रपट गीतं लिहिलेली आहेत, लावण्या लिहिलेल्या आहेत, भक्तिगीतं लिहिलेली आहेत, ती सर्व गीतं ही साधी, सोपी आणि काही ना काहीतरी आपल्याला संदेश देणारे आणि अतिशय तालासुरामध्ये ही गाता येतील अशा प्रकारची ही सर्व गीतं आहेत। आणि जगदीश खेबुडकरांनी लिहिलेल्या गीतांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलेला आहे। आजही ही सगळी गीतं लोकांच्या पसंतीची गीतं आहेत आणि लोक आवडीने जगदीश खेबुडकर यांची भक्तिगीतं आणि लावण्या ऐकत असतात। महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आलं आहे। आणि त्यांच्या ह्या संपूर्ण कार्याची दखल महाराष्ट्र शासनानं सुद्धा घेतली आणि त्यांना जवळजवळ 11 वेळा सन्मानित केलेलं आहे। त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे। आणि अनेक प्रकारचे मान सन्मान साहित्यिक क्षेत्रातले कवी जगदीश खेबुडकर यांना मिळालेले आहेत। मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आणि विशेष करून त्यांचं जे योगदान आहे ते मराठी चित्रपट सृष्टीसाठी राहिलेलं आहे। आणि अनेक प्रकारच्या गीतांचं लेखन त्यांनी केलेलं आहे। हे आहेत कवी जगदीश खेबुडकर। विठू माऊली तू माऊली जगाची हे भक्तिगीत असो, आकाशी झेप घेरे पाखरा हे चित्रपट गीत असो, किंवा नाव गाव कशाला पुसता मला हो म्हणतात लवंगी मिरची यांसारखे ठसकेबाज लावणी असो, जगदीश खेबुडकर यांनी ही सर्व गीतं लिहिली आणि लोकांच्या ओठी आजही ही सर्व गीतं आहेत। पिंजरा हा प्रसिद्ध चित्रपट आहे आणि या पिंजरा चित्रपटातील म्हणजे त्यांचा हा 100वा चित्रपट होता आणि म्हणजे गीत लेखनासाठीचा। आणि या चित्रपटासाठी 110 गीतं त्यांनी लिहून दिली आणि त्यातील 11 गीते चित्रपटासाठी निवडली गेली। आणि ही सारी गीते आजही रसिकांना तितकीच ताजी वाटतात। कधीतरी दूरदर्शनवरती हा पिंजरा पिक्चर लागतो तेव्हा जर तुम्ही त्यातली गाणी ऐकली किंवा सहज यूट्यूबवरती जरी तुम्ही सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला पिंजरा या चित्रपटातील ही सगळी गीतं ऐकायला मिळतील। आणि मग आपल्याला जगदीश खेबुडकर यांनी किती सहजरित्या ही गीतरचना केलेली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकेल। विद्यार्थी मित्र हो, आपण आता या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती समजून घेऊया। कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे। आकाशी झेप घेरे ही कवी जगदीश खेबुडकर यांची जी रचना आहे, हे जे चित्रपट गीत आहे, तर ह्या चित्रपट गीताची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती हीच आहे की आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या सुरक्षिततेमध्ये आपण लहानाचे मोठे होत असतो, आपण कोणावर तरी अवलंबून असतो, परंतु अशा प्रकारची ही सुरक्षितता, अशा प्रकारचं हे परावलंबित्व खरं तर आपण झुगारून द्यायला पाहिजे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण खरं तर जे स्वातंत्र्य उपभोगायला पाहिजे तर ते उपभोगू शकत नाही आणि आपण एका
विशिष्ट अशा जगण्यामध्ये स्वतःला बांधून घेतो, तर हे सगळं त्या ठिकाणी आपण ही जी परावलंबित्वाचं कवच असेल किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप सुरक्षित वाटतं आणि तिथून बाहेर पडायला आपण तयार होत नाही, या सगळ्या गोष्टींची जणू आपल्याला सवय लागलेली असते, तर ते सगळं सोडून द्यावं आणि स्वकष्टानं आपण जगण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. हे जे महत्त्व आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही महत्त्वाची गोष्ट असते की आपण आपण स्वतः त्या ठिकाणी घडलो पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण स्वकष्टाला महत्त्व द्यायला पाहिजे. आणि हेच स्वकष्टाचं महत्त्व जे आहे तर ते या कवितेमधून अधिक सुंदररित्या अधिक छान पद्धतीने कवी जगदीश खेबुडकर यांनी पटवून दिले आहे. आपल्या क्षमतांवर सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या क्षमता असतात की आपल्यामध्ये ज्या आपली जी कुवत असते की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी क्षमता असतात आणि त्या क्षमतांच्या बळावरती ती व्यक्ती मोठी होऊ शकते. मग कोणाकडे गायनाची कला असू शकेल, कुणी छान पद्धतीनं वादन करू शकत असेल, कुणी चांगलं क्रिकेट खेळू शकत असेल किंवा कोणाला चांगली चित्रकला अवगत असेल. वेगवेगळ्या कला असतात आणि ह्या क्षमता ज्या असतात त्या क्षमतांचा आपण जर उपयोग केला, आपण कष्टानं त्या क्षमता पुढे घेऊन गेलो, तर नक्की एक ना एक दिवस या क्षमतांच्या जोरावर, आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आपण आपलं जे ध्येय आहे ते गाठू शकतो. आणि याच्यावरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. आणि या कवितेमधून तो विचार मांडण्याचा प्रयत्न कवी जगदीश खेबुडकर यांनी केलेला आहे. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात आणि कवींनी इथं जे पाखराचं पक्ष्याचं प्रतीक योजलेलं आहे ते म्हणजे माणसाचं चंचल मन आहे. आणि ह्या प्रतीकाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये असणारं जे सामर्थ्य आहे तर त्याची जाणीव करून देण्याचं काम कवींनी केलेलं आहे. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. आणि या कवितेमधून आपण इतरांच्यावरती जे अवलंबून असतो, मग आपले आई वडील असोत किंवा अन्य कारणांसाठी वेगवेगळ्या लोकांवरती आपण जे अवलंबून असतो आणि त्याच्यामुळं आपण स्वतःला सुरक्षित समजत असतो आणि मग आपण काही करावं असं आपल्याला वाटत नाही आणि आपण आहे ते सुरक्षित जीवन जगण्यावरती जास्त भर देतो आणि मग त्याच्यामधून आपल्याला जगण्याचा जीवनाचा खरा आनंद घेता येत नाही. कवी असं म्हणतात की हे सगळं परावलंबित्वाचं कवच जे आहे ते तुम्ही एकदा सोडून द्या आणि त्या तुरुंगातून एकदा बाहेर या आणि म्हणजे मग तुम्ही स्वतःला ओळखू शकाल आणि तुम्ही स्वतः कष्ट करायला सुरुवात करा आणि स्वतःच्या सामर्थ्यावर तुम्ही तुमची उंचच्या उंच जी ध्येय असतील, मोठ्यातली मोठी ध्येय जी असतील तर ती ध्येय तुम्ही गाठा आणि त्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचा. ती ध्येय नक्की तुम्हाला गाठता येऊ शकतील, पण त्यासाठी तुम्हाला हे परावलंबित्वाचं कवच फोडून बाहेर यावं लागेल. आणि मग असं जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपलं ध्येय गाठण्याचा जो आनंद आहे तोही मिळू शकेल. आपल्याला आपण जे काही करणार आहोत त्याच्यामध्ये उत्तम यश मिळेल आणि मग या उत्तम यशाची जी गोडी आहे तर ती काही और असणार आहे, कारण ते आपण स्वकष्टानं मिळवलेलं यश असणार आहे. आणि अशा प्रकारचं यश मिळवणं हा खरा जगण्यातला आनंद असतो आणि तो आनंद आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकलो पाहिजे असा संदेश इथे कवी जगदीश खेबुडकर यांनी दिलेला आहे. आपण जर बघितलं आकाशी झेप घेरे या कवितेचा रचना प्रकार तर अर्थातच ही गीतरचना आहे आणि एक चित्रपट गीत आहे. आता इथे परावलंबित्व हा जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्यावर अवलंबून असणे आणि अशा पद्धतीनं दुसऱ्यावरती आपण अवलंबून न राहता स्वकष्टानं आपलं ध्येय गाठायला हवं असा दिलेला जो संदेश आहे कवींनी तर तो आपण समजून घ्यायचा आहे आणि ही कविता त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासायची आहे. पहा, कवी आपल्या या कवितेची सुरुवात करताना म्हणतात, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आपल्याला आता ह्या ओळी वाचल्यानंतर एक लक्षात आलेलं असेल, आपल्या नजरेसमोर ती प्रतिमा आलेली असेल. कोणती प्रतिमा? की पक्षी जे असतात त्या पक्ष्यांना काही वेळेला आपण पिंजऱ्यामध्ये ठेवत असतो आणि हा सोनेरी जो एक प्रकारचा पिंजरा आहे तर तो सोनेरी पिंजरा कोणत्याही पक्षाला सोडून फारसं जावंसं वाटत नाही, कारण त्या सोनेरी पिंजऱ्याची त्याला सवय झालेली असते, कारण त्याला खायला प्यायला सगळं काही आयतं मिळत असतं आणि शिवाय
त्याची सुरक्षितता जी आहे तर ती तिथं त्याला निर्माण झालेली असते आणि मग जणू उडणं तो विसरून गेलेला असतो आणि मग प्रत्येक गोष्टीवरती तो इतरांच्यावरती अवलंबून राहायला लागतो. जणू हा सोनेरी पिंजरा आहे आणि इथे आपल्याला ती सोनेरी पिंजऱ्याची संकल्पना आहे तर ती नजरेसमोर येते. आपण जर बघितलं तर इथे हा सोनेरी पिंजरा आणि त्याच्यामधला पक्षी जो आहे तो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतो आहे. कवी असं म्हणतात की हे पक्षा किंवा हे पाखरा तू काय कर की हा जो सोनेरी पिंजरा आहे तर तो तू काय कर सोडून दे आणि ह्या पिंजऱ्यातून तू बाहेर पड. म्हणजे तुझं स्वातंत्र्य जे आहे त्या स्वातंत्र्याचा खरा तू आनंद घे की जेव्हा तू पिंजऱ्यात असतोस म्हणजे पारतंत्र्यात असतोस आणि तुझ्यावरती सगळी बंधनं घातलेली असतात. जरी तुला पिंजऱ्यामध्ये सुरक्षित वाटत असलं, जरी तुला सगळ्या गोष्टी तिथं आयत्या मिळत असल्या, खायला प्यायला भरपूर मिळत असेल आणि हा सोनेरी जो पिंजरा आहे तो तुला हवावासा वाटत असला तरी सुद्धा बाहेरच्या जगण्यातला आनंद जो आहे तो तुला कधीच पिंजऱ्यामध्ये मिळणार नाही, पारतंत्र्यात मिळणार नाही. आणि म्हणून कवी असं म्हणतात की हे पाखरा तू काय कर, हा सोन्याचा पिंजरा जो आहे तो तू सोडून दे आणि त्या पिंजऱ्यातून तू बाहेर पड. विद्यार्थी मित्र हो, आता आपण ह्या ओळींमधून कवींना नेमकं काय सांगायचं आहे तर ते पुन्हा एकदा समजून. या ओळींमधून कवींना हेच सांगायचं आहे की तुम्ही सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकून राहू नका. हा सोन्याचा पिंजरा म्हणजे कोणता पिंजरा आहे तर ऐश्वर, यश, पैसा, सत्ता, समृद्धी, कीर्ती ह्या ज्या भौतिक सुखाच्या गोष्टी आहेत तर त्या सोन्याच्या पिंजऱ्याप्रमाणे आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला खरं सुख आहे असं वाटायला लागतं आणि मग आपण त्याच्यामध्येच आनंद मानायला लागतो आणि मग कुठल्याही प्रकारचं ध्येय आपल्यासमोर नसतं आणि मग आपण एक ठराविक साचेबंद जगणं जे आहे तर ते जगायला लागतो, त्याच्यातच आनंद मानायला लागतो. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी मोहाच्या गोष्टी आहेत, कधीतरी नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, विनाशी गोष्टी आहेत आणि त्याचा आणि आपल्या सुखाचा आनंदाचा खरा तसा संबंध नाही आहे. कारण आपण स्वकष्टानं जे मिळवणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला आनंद मिळणार आहे तो या अशा प्रकारच्या गोष्टीतून आपल्याला कधीही मिळणार नाही. आणि म्हणून आपण काय करायला हवं की ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला पाहिजे. एक प्रकारच्या या पारतंत्र्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे आणि आपलं जे उच्च ध्येय आपण ठरवलेलं आहे त्या ध्येयाकडे आपण काय करायला पाहिजे, झेप घ्यायला पाहिजे. आणि म्हणून कवी इथं सांगू इच्छितात की तुम्ही आकाशी झेप घ्या, म्हणजे तुमचं जे उच्च ध्येय आहे ते गाठण्यासाठी प्रयत्न करा आणि कोणत्याही प्रकारे ज्या लौकिक सुखाच्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही अडकून राहू नका. म्हणजे ह्या लौकिक सुखाच्या गोष्टी म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला बांधून न घेता तुम्ही मुक्त व्हा, तुम्ही स्वतंत्र व्हा आणि तुम्ही तुमच्या ध्येयावरती खूप प्रेम करा आणि ते ध्येय जे आहे तर ते गाठण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये जे शब्दार्थ आलेले आहेत तर त्यांचा अर्थ जाणून घेऊया. आकाशी झेप घे रे हे कवितेचं शीर्षक आहे आणि त्याचा अर्थ असा आहे उच्च ध्येयाकडे झेप घ्या. पाखरू इथे पक्षी हा खरा त्याचा अर्थ आहे, परंतु स्वसामर्थ्याचं प्रतीक म्हणून इथं ते योजलेलं आहे आणि इथे अर्थ आपण जो घ्यायचा आहे तो म्हणजे माणसाचा प्राण, त्याचं मन यांचं एक प्रतीक म्हणून इथे आपल्याला पाखरू हे प्रतीक जे आहे तर ते कवींनी योजलेलं आहे. सोन्याचा पिंजरा म्हणजे आपण आता चर्चा केलेली आहे की ऐश्वर, यश, पैसा, सत्ता, समृद्धी, कीर्ती की या सगळ्या गोष्टींचा मोह प्रत्येकाला असतो, तो कधीच सोडवत नाही आणि त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो. आणि हा सोन्याचा पिंजरा जोपर्यंत आपण सोडून देत नाही तोपर्यंत आपण आपल्या ध्येयाकडे जाऊ शकत नाही. कारण ह्या सगळ्या मोहाच्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक व्यक्ती या मोहामध्ये अडकत असते. आपण मात्र कधीही या मोहामध्ये अडकता कामा नये असं कवी सांगू इच्छितात. पुढे कवी काय म्हणतात ते आपण पाहूया. कवी असं म्हणतात, तुझ भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. आता इथं कवींनी जे सांगितलेलं आहे तर ते शाश्वत सत्य आहे की जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं सुख मिळत असतं, आनंद मिळत असतो, वैभव आपल्याला प्राप्त झालेलं असतं, ही माया म्हणजे सत्ता संपत्ती आपल्याला प्राप्त झालेली असते आणि मग त्याचं जे सुख आहे त्यातला जो आनंद आहे तो आपल्याला मिळत असतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला आपण सरावतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटायला लागतात आणि आपलं शरीर जे आहे
ते हे सगळं सुख उपभोगायला नेहमीच तयार असतं, कारण ते त्याला सुद्धा ह्या गोष्टींची लालसा लागलेली असते, की ऐश्वर्यामध्ये सदा न कदा लोळत पडायला कोणाला आवडणार नाही. आणि सत्ता संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी कोणाला नको असतात. आणि परंतु ह्या स्वतः न कमवलेल्या गोष्टी ज्या असतील त्याच्यामध्ये आनंद मानणारी जी काही वृत्ती आहे तर ती वृत्ती चुकीची आहे. आणि इथं कवीनं हेच सांगायचं आहे की आपण ह्या सगळ्या मोहावरती कधी मात करणार आहोत, की ह्या सगळ्या सुखाच्या गोष्टी आपण खरं तर सोडून द्यायला पाहिजे. कारण आपलं शरीर जे आहे ते ह्या सुखाच्या गोष्टी सोडून द्यायला कधीही तयार नसतं. कारण ते शरीर जे आहे तर त्याच्या मनामध्ये ही लालसा ह्या सुखाची निर्माण झालेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी नष्ट होणार आहेत. आणि मग आपण कधीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा आसरा घेत राहणार आहोत, आश्रय घेत राहणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्यानंतर मग पुढे काय शिल्लक राहणार? काहीच राहणार नाही. इथे पिंजऱ्यातला जो पोपट असतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, की पिंजऱ्यामध्ये असताना त्याला खायला प्यायला किंवा सगळं काही त्या ठिकाणी वेळच्या वेळेला मिळत असतं. आणि त्यामुळं आपण बाहेर उंच भरारी घ्यावी आणि तो उडण्यातला आनंद जो आहे, उंच भरारी घेण्यातला जो आनंद आहे, किंवा आपल्या पंखांच्या साह्यानं आपल्या सामर्थ्यानं उंच आकाशामध्ये आपण किती उंच जाऊ शकतो हा जो आनंद आहे तर तो त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला कधी घेता येत नसतो. आणि तो सुद्धा आता विसरून गेलेला असतो उठणं वगैरे. आणि मग जणू तो पिंजऱ्यातला पोपट जो आहे तो पिंजऱ्यामध्ये सुख मानायला लागतो, कारण त्याला त्याची सवय झालेली असते. काही न करता त्याला सगळं आयतं त्या पिंजऱ्यामध्ये मिळत असतं. मग आपण तसे आहोत का? आपण तशा पद्धतीनं बनलेलो आहोत का? आपलं मन जे आहे ते तसं बनलेलं आहे का? आणि जर बनलेलं असेल तर ते चुकीचं आहे. कारण इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की ही सगळी भौतिक सुख जी असतील ती कधी ना कधीतरी नष्ट होणार आहेत, ती विनाशी आहेत. आणि आपण स्वतःच्या कष्टानं जेव्हा एखादी गोष्ट मिळवणार आहोत त्यामध्ये आपल्याला जो आनंद असणार आहे तर तो आनंद इतर कोणत्याही आयतं आपल्याला जे मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला असणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही अवलंबून राहणं सोडून द्या, असं कवींना सांगायचं आहे. आता इथे आपण जे शब्दार्थ याच्यामध्ये आलेले आहेत ते आपण बघूया. तुझ भोवती म्हणजे तुझ्या भोवती माया म्हणजे पैसा, दागदागिनं, जमीन जुमला, संपत्ती इत्यादी जे आपल्याला भौतिक सुख मिळवून देत असतात, की ज्याच्यातून आपण हवं ते त्या ठिकाणी मिळवू शकतो असं आपल्याला वाटत असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्या विनाशी असतात, कधी ना कधीतरी संपणारे असतात. फळ मिळणं म्हणजे यश मिळणे, रसाळ म्हणजे रसपूर्ण गोड, सुख लोलूप म्हणजे सुखाची लालसा असणे, काया म्हणजे शरीर आणि आसरा म्हणजे आश्रय निवारा. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्या क्षणिक असतात. त्याचा मिळणारा आनंद जो असतो तो क्षणिक असतो. आणि जेव्हा ह्या गोष्टी संपतात तेव्हा आपल्याला आपण जे काही मिळवायला हवं होतं तर ते आपल्याकडे असणार नाही. आणि त्यावेळेला आपल्या वाट्याला जे दुःख येईल ते फार मोठं असणार आहे. आणि म्हणून आपण आत्ताच जागं व्हायला पाहिजे. आणि आपण आपल्यातली कुवत ओळखायला पाहिजे, आपल्यातल्या क्षमता ओळखायला पाहिजे. आपल्याला देवानं कशासाठी निर्माण केलेलं आहे, आपल्याला 2 हात 2 डोळे कशासाठी दिलेले आहेत, 2 पाय कशासाठी दिलेले आहेत, हे सगळं शरीर आपल्याला कशासाठी दिलेलं आहे तर काम करण्यासाठी दिलेलं आहे, कष्ट करण्यासाठी दिलेलं आहे. आणि कष्ट करा आणि तुम्हाला हवं ते मिळवा, तुम्हाला ते नक्की मिळेल. आणि कष्टातून मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही कायमस्वरूपी टिकणारी असते आणि तुम्हाला आनंद देणारी असते. आणि आपण इतरांच्यावरती जे अवलंबून राहून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो ते कधी ना कधीतरी संपणार आहे. तो आनंद आपल्याला कायमस्वरूपी मिळू शकणार नाही, हे शाश्वत सत्य आहे. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं कवींना सांगायचं आहे. पुढे कवी काय म्हणतात पाहूया. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनी या सरिता सागरा. इथे फार चांगलं उदाहरण जे आहे ते कवींनी इथं दिलेलं आहे, की जे पक्षी असतात पिंजऱ्यातले, त्या पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना कवी असं म्हणतात की तुम्ही ते पिंजऱ्यातून बाहेर पडा आणि आकाशामध्ये उंच भरारी मारा. तुम्हाला नक्की लक्षात येईल की तुमच्या पंखांमध्ये किती सामर्थ्य आहे. अगदी त्याच पद्धतीनं आपण सुद्धा आपल्यामध्ये असणारं सामर्थ्य जे आहे तर ते बाहेर काढायला पाहिजे, त्याला कष्टाची जोड द्यायला पाहिजे. आणि पक्ष्यांना इथं कवी असं सांगतात की तुम्ही तुमच्या पंखांनी मुक्तपणे विहार करा, स्वच्छंदीपणे इकडे तिकडे वावरा, विहार करा. आणि मस्तपैकी आकाशातून तुम्ही उंच भरारी घेऊन जो आनंद उपभोगायचा आहे तो आनंद उपभोगत राहा, कारण त्याच्यातच तो आनंद आहे तुमचा. आणि तुमच्या पंखांमधलं सामर्थ्य सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती उंच जाऊ शकता. आणि मग उंच जाण्यासाठी ह्या पक्ष्यांना दरी डोंगर, हिरवी राने,
नदी, सागर ह्या सगळ्यांना ओलांडून जावं लागेल, कारण हे अडथळे आहेत आणि ह्यांना हे अडथळे पार करून ह्या पक्ष्यांना आकाशामध्ये उंच भरारी मारण्याचा आनंद जो आहे तर तो घ्यायचा आहे. आपल्याला सुद्धा आपलं ध्येय एकदा ठरवलं की ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे अडथळे असणार आहेत. हे सगळे अडथळे पार करत, अडथळ्यांचे हे डोंगर जे आहेत तर ते आपण पार करत करत जेव्हा आपलं उंचच्या उंच आपण ठरवलेलं जे ध्येय आहे ते जेव्हा आपण गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि स्वकष्टानं जेव्हा आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहोत तेव्हा आपल्याला मिळणारा आनंद खूप मोठा असणार आहे. उदाहरणार्थ आपण इयत्ता 10वीला आहोत आणि जेव्हा आपण स्वतः अभ्यास करणार आहोत तेव्हा तो अभ्यास करून आपल्याला जे गुण मिळतील त्याचा आनंद खूप वेगळा असणार आहे आणि नक्की आपण ठरवलेलं ध्येय जे असेल तर ते ध्येय आपण आपल्या नियमित अभ्यासानं गाठू शकतो. परंतु आपण जर असं म्हणालो की काय मला गरज आहे, मला काही फार त्याची मार्कांची आवश्यकता नाही आणि कुणीतरी मला काहीतरी येऊन सांगेल आणि मग त्याच्यातून मला जे गुण मिळतील ते मिळू देत, अशी जर आपण संकुचित भावना ठेवली ना, आपण अभ्यास काही नाही केला आणि इतरांच्यावरती अवलंबून राहिलो तर नशीब आपल्याला साथ प्रत्येक वेळेला देईलच असं नाही आणि आपण स्वतः का अभ्यास करून जे गुण आपण आत्मविश्वासाने मिळवणार आहोत, कष्टाने मिळवणार आहोत ते कायमस्वरूपी टिकणार आहेत आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये कोणाची तरी आपल्याला मदत मिळाली, तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला गुण मिळूनही जातील, पण त्या गुणांचा आणि पुढे आपल्याला त्या गुणांच्या आधारे जे करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या गुणांचा काही उपयोग होणार नाही आणि म्हणून स्वकष्टानं मिळवलेलं जे ज्ञान असेल तर ते दीर्घकाळ आपल्याला उपयोगी पडेल आणि जेव्हा आपण योगायोगानं एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो, नशिबानं आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा नशिबात असेल तर आपल्याला मिळेल, असेल हरी तर देईल खाटल्यावरी, अशी जर प्रवृत्ती आपण ठेवलेली असेल तर आपल्याला कुठलीच गोष्ट प्राप्त होणार नाही, त्यातला आनंद मिळणार नाही. आणि म्हणून इथं कवींनी हा दिलेला संदेश महत्त्वाचा आहे की तुम्ही हे सगळे अडथळे पार करा आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे झेप घ्या. आता इथे पहा, याच्यामध्ये जे शब्दार्थ आलेले आहेत ते आपण पाहूया. विहार करणे म्हणजे संचार करणे, सरिता म्हणजे नदी आणि सागर म्हणजे समुद्र. हे सगळे अडथळे जे असतील तर ते तुम्ही पार करा आणि तुमचं उंचच्या उंच ध्येय जे आहे तर ते तुम्ही तुमच्या स्वकष्टाने पूर्ण करा किंवा ते प्राप्त करा असं कवींना सांगायचं आहे. पुढे कवी असं म्हणतात, कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. आणि कवी असं म्हणतात की कष्टाविना आपल्याला फळ मिळत नाही आणि हे सगळ्यांना आपल्याला कळत असतं की कष्ट केल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट मिळत नसते. हा विचार आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, परंतु आपल्याला हे सगळं कळतं पण वळत नाही. म्हणजे हा कष्टाचा विचार जो आहे तो कृतीत येत नाही. म्हणजे कष्टानंच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, आपल्याला जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, ह्या सगळ्या ऐकायला छान गोष्टी वाटतात, पण आपल्याला कुठलीही गोष्ट करत असताना किंवा आपल्या कृतीत आणत असताना आपण मात्र आपल्या मनाची तयारी केलेली नसते. आणि इथे पहा, इथे हमालांचं चित्र जे स्क्रीनवरती दिसतं आहे की आपण अशा पद्धतीचं पोती जी असते ती उचलून दिवसभर उन्हामध्ये अशा पद्धतीचं काम करू शकू का? तर मला असं वाटतं की नाही करू शकणार. परंतु हे हमाल जे आहेत ते हे अशा प्रकारचं काम करत असतात आणि हे कष्ट ते करतात म्हणून त्यांचं कुटुंब चालत असतं, सुखाची झोप ते घेत असतात. शेतकरी दिवसभर राबत असतो. आपल्याला इथं ऊसतोडणी मजुरांचं जे उदाहरण आहे ते खूप बोलकं आहे की उन्हातानामध्ये अगदी लहान मुलं इकडं तिकडं बांधावरती असतात आणि उन्हातानामध्ये त्यांचं ती खेळत असतात आणि ही नवरा बायको दोघे दिवसभर ऊस तोडणीचं काम करत असतात. मोबदला सुद्धा अत्यंत कमी मिळत असतो आणि तरी सुद्धा हे कष्ट जे असतात तर ते करतात आणि त्याच्यातून ते आपला संसार चालवत असतात. आता हे सगळे कष्ट सगळ्या क्षेत्रांमध्ये असतात, केवळ ह्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या बाबतीतच नाही. सगळं, एखादा उद्योगपती असेल त्याची सुद्धा कष्ट असतात की तो कष्ट घेतो म्हणून तो उद्योग उभा राहत असतो आणि कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही हे आपल्याला सगळ्यांना पटतं. पण हृदयात व्यथा ही जळते, पण आपल्या हृदयामध्ये एक दुःख असतं आणि ते दुःख आपल्याला सतत जाळत असतं आणि आपला जीव जो आहे तर तो बावरत असतो, गोंधळत असतो, कारण आपल्याला हे कळतं पण वळत नाही. हा विचार पटतो पण तो आचरणात आपण आणू शकत नाही. आपण असं करता कामा नये असं कवींना सांगायचं आहे. इथे आलेले शब्दार्थ आपण बघूया. कष्टावीन म्हणजे कष्टाशिवाय, तूज म्हणजे तुला, कळते पण वळत नाही. एखादा विचार मनाला पटतो पण त्याप्रमाणे आचरण होत नाही. व्यथा म्हणजे दुःख, जीव बिचारा होणे म्हणजे गोंधळून जाणे. पुढे कवी असं म्हणतात,
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. आणि कवीनं इथं सांगायचं आहे की पहा की घामातूनच मोती फुलतात. म्हणजेच काय की शेतामध्ये जर शेतकऱ्यानं कष्ट केले, घाम गाळला, तरच त्या ठिकाणी शेतामध्ये पीक चांगलं येणार आहे. जणू मोती त्या ठिकाणी त्या शेतामध्ये तयार होणार आहेत. धनधान्य चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि जर शेतकऱ्यानं कष्टच नाही केलं तर त्याची शेती चांगली पिकणार नाही आणि घर धनधान्यानं समृद्ध होणार नाही. आणि म्हणून आपल्याला इथे हा संदेश कवीने इथं शेवटी दिलेला आहे की तुम्ही काय करा, तुमच्या घामातून तुमची स्वप्न जी असतील तर ती साकार करा. आणि जेव्हा तुम्ही कष्ट कराल तेव्हा त्या ठिकाणी हा श्रमदेव जो आहे की जणू त्या ठिकाणी हा श्रमरूपी ईश्वर जो आहे तो तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्हाला जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे तर ते तुम्हाला गाठता येऊ शकेल. पण तो श्रमदेव तुम्हाला प्रसन्न व्हायला पाहिजे आणि तो देव प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. आणि मग असं जर केलं तर शेतकऱ्याचं घर जसं धनधान्यानं समृद्ध होतं, जसा त्याच्या घरामध्ये हा श्रमरूपी ईश्वर धान्याच्या रूपामध्ये प्रवेश करतो, अगदी तशाच पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये तुमचं ध्येय पूर्ण होईल आणि त्या ध्येयाच्या रूपानं तो कष्टकरी परमेश्वर जो आहे किंवा हा श्रमदेव जो आहे, श्रमरूपी ईश्वर जो आहे, तर तो तुम्हाला काय होईल, प्रसन्न होईल आणि तुमच्या पाठीशी तो ठामपणे उभा राहील. तुमचं ध्येय पूर्ण होईल. हा योग जीवनी आला साजिरा. आणि मग अशा पद्धतीचा हा सुखाचा योग जो आहे, हा सुरेख योग जो आहे, हा सुंदर योग जो आहे, तो कष्टातून जुळून येत असतो. आणि म्हणून तुम्ही कष्टाला महत्त्व द्या. कष्टाशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट प्राप्त होणार नाही. तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करता येणार नाही. आणि मग घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदायची असेल, आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला कुठलाही शॉर्टकट असणार नाही. तर तुम्हाला जो मार्ग स्वीकारायचा आहे तर तो मार्ग आहे कष्टाचा. आणि तो तुम्ही जर स्वीकारला तर नक्की तुम्हाला यशाची शिखरं जी असतील तर ती पादाक्रांत करता येतील. पण आपण हा काय करायला पाहिजे, सोन्याचा पिंजरा जो आहे की जो आपण परावलंबित्व आपण स्वीकारलेला आहे, कुणावरती तरी अवलंबून राहायला शिकलेलो आहोत आणि ह्या पिंजऱ्यामध्ये राहणाऱ्या पाखराप्रमाणे आपली जी अवस्था झालेली आहे ते आपण सोडून द्यायला पाहिजे. त्या पिंजऱ्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपल्या कुवतीचा आपण उपयोग करायला पाहिजे. आपल्या क्षमता सगळ्या उपयोगात आणल्या पाहिजेत आणि कष्टाच्या जोरावर यशाची उंच शिखरं जी आहेत तर ते आपण गाठायला हवीत. आणि कवीने दिलेला हा संदेश तुम्हाला नक्की पटला असेल आणि आपल्याला हा सगळा भाग जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आणायचा आहे. आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कष्टाला महत्त्व देऊन आपलं ध्येय जे आहे तर ते गाठायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, नक्कीच तुम्हाला ही कविता आवडलेली असेल आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब करा, इतरांना सांगा की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या चॅनेलचा उपयोग होऊ शकेल. आपण इथेच थांबू, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित नवीन भागामध्ये. धन्यवाद.